श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. बाळा, नीट ऐक. तुझ्या घराच्या मुख्य उंबरठ्याबाहेर आज कोणीतरी उभं आहे. तुला जाणवतंय का? तुझ्या घराच्या वातावरणात एक वेगळाच गंध दरवळतोय. एक सात्विक ऊर्जा तुझ्या दारावर टकटक करतेय. पण तू मात्र आत बसून चिंतेत आहेस. तू नशिबाला दोष देत बसला आहेस. तुला वाटतंय की तुझं नशीब फुटका आहे. तुला वाटतंय की लक्ष्मी तुझ्यावर रुसली आहे. नाही बाळा, ती रुसलेली नाही. ती तर तुझ्या उंबरठ्यावर येऊन उभी आहे. पण ती आत का येत नाही? ती फक्त एका गोष्टीची वाट पाहते. ती तुझ्या एका हाकेची आणि एका कृतीची वाट पाहते. तुला माहिती आहे का ती तिथे किती वेळापासून उभी आहे? तू जेव्हा जेव्हा स्वामी समर्थांचा जप केलास तेव्हा तेव्हा तिने एक पाऊल तुझ्या घराकडे टाकलंय. आज ती अगदी उंबरठ्याबाहेरील पायरीवरती उभी आहे. पण तुझ्या घराचं दार नकारात्मकतेच्या साखळ दंडाने तूच बांधून ठेवला आहेस. आज मी तुला ते गुपित सांगणार आहे, जे केल्यावर ती स्वतःहून तुझे उंबरठे ओलांडून तुझ्या घरात प्रवेश करेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय राहू नकोस, कारण आज तुझी दरिद्रता कायमची संपणार आहे. आता तू म्हणशील, स्वामी, मी तर रोज देवाची पूजा करतो, मग लक्ष्मी का येत नाही? तर ऐक, लक्ष्मी ही केवळ धन नाही, ती चैतन्य आहे. तुझ्या घरात जर सतत चिडचिड, कटकट आणि एकमेकांबद्दल मत्सर असेल तर ती तिथे क्षणभरही थांबत नाही. तुझ्या उंबरठ्यावर ती उभी आहे कारण तुझ्या पूर्वजांची पुण्याई तिला तिथे खेचून आणते. पण तुझ्या मनातील शंका तिला आत येण्यापासून रोखत आहे. तू तिला हाक मारतोयस, पण तुझ्या आवाजात विश्वास नाही, अगतिकता आहे. तू तिला भिकाऱ्यासारखं मागतोयस, भक्तासारखं नाही. ती वाट पाहत आहे की तू कधी तुझ्या घराचा उंबरठा स्वच्छ करशील, कधी तू तुझ्या मनातील संशयाचे जळमट झटकून टाकशील. तिने तुझी अनेक संकटातून सुटका केली आहे, पण तू तिची दखल घेतली नाहीस. उद्याचा दिवस असा असेल, आज तुला तिला बोलवावंच लागेल. बाळा, जर तुला वाटत असेल की आत्ताच्या आत्ता लक्ष्मीने तुझ्या घरात प्रवेश करावा, तर तुला हे करावे लागेल. नीट लक्ष देऊन ऐक. आत्ताच्या आत्ता उठ आणि तुझ्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर थोडे पाणी शिंपडून तो स्वच्छ कर. तिथे हळद कुंकवाचे स्वस्तिक काढ. उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा नसतो, तो दोन जगांमधील संधी प्रकाश असतो. तुळशीपाशी किंवा उंबरठ्यापाशी गाईच्या तुपाचा दिवा लाव. दिव्याची वात उत्तर दिशेला असावी. लक्ष्मीला प्रकाशाची ओढ असते, अंधाराची नाही. हात जोडून डोळे मिटून अत्यंत प्रेमाने तिला साथ घाल. आई, आजवर जे झालं ते झालं. आता माझ्या घरात ये. हे घर तुझंच आहे. हे बोलताना तुझ्या डोळ्यात प्रेमाचे अश्रू असावेत. घरामध्ये थोडी खडी साखर किंवा गुळाचा खडा नैवेद्य म्हणून दाखव. गोडवा जिथे असतो तिथे लक्ष्मी निवास करते. बाळा, हे करण्यासाठी तुला कोणत्याही मुहूर्त पाहण्याची गरज नाही, कारण तुझे स्वामी तुला सांगतायत, जेव्हा भक्त तयार असतो तेव्हा मुहूर्त आपोआप साध्य होतो. बाळा, आता सर्वात महत्त्वाचं गुपित ऐक. लक्ष्मीला घरात बोलावणं सोपं असतं, पण तिला घरात स्थिर करणं हे जगातील सर्वात कठीण काम आहे. लक्ष्मीला चंचला म्हणतात, कारण ती एका जागी जास्त काळ टिकत नाही. पण ती तुझ्या घरात पिढ्यानपिढ्या राहावी असं तुला वाटत असेल तर तुला तुझ्या स्वभावाचा आणि घराचा कायापालट करावा लागेल. बाळा, तू आजवर एक मोठी चूक करत आला आहेस. तू नेहमी तुझ्या गरिबीचा पाढा लोकांसमोर आणि देवासमोर वाचत राहिला आहेस. स्वामी, माझ्याकडे पैसे नाहीत, माझं नशीबच फुटका आहे, माझ्या घरात फक्त दारिद्र्य आहे, हे शब्द तू किती वेळा उच्चारले आहेस. लक्षात ठेव, तुझे शब्द म्हणजे या विश्वाला दिलेली ऑर्डर असते. तू जे बोलतोस तेच हे ब्रह्मांड तुला परत देतं. उद्यापासून तुझ्या शब्दकोशातून नाही हा शब्द कायमचा काढून टाक. जेव्हा तू म्हणतोस माझ्याकडे काहीच नाही, तेव्हा लक्ष्मी उंबरठ्यावरूनच मागे फिरते. ती म्हणते, ज्याला स्वतःच्या समृद्धीवर विश्वास नाही त्याला मी काय देणार. उद्यापासून तुझी भाषा बदल. माझ्याकडे स्वामींची कृपा आहे आणि लवकरच माझ्याकडे सर्व काही असेल, हा विश्वास तुझ्या शब्दातून दिसू दे.
लक्ष्मी तिथेच राहते जिथे स्वच्छता आणि प्रसन्नता असते. स्वच्छता म्हणजे केवळ झाडू मारणे नव्हे, तर घरातील नकारात्मकतेचा केर काढणे होय. ज्या घरात रोज भांडणे होतात, जिथे एकमेकांचा मत्सर केला जातो किंवा जिथे मोठ्यांचा अपमान होतो, तिथे लक्ष्मी उभी सुद्धा राहत नाही. उद्यापासून तुझ्या घरातलं वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कर. तू जेव्हा हसतोस तेव्हा तुझं घर चुंबकीय शक्तीसारखं लक्ष्मीला आकर्षित करतं. तुझ्या घरातील ईशान्य कोपरा स्वच्छ ठेव. तिथे पाणी भरून ठेव, कारण तिथेच कुबेराचा आणि लक्ष्मीचा वास असतो. तुला वाटतंय ना की तुझ्यावर खूप कर्ज आहे? रात्री झोपताना तू फक्त त्या व्याजाचा आणि हप्त्यांचा विचार करतोस. पण बाळा, तू जेवढा कर्जाचा विचार करशील तेवढं कर्ज वाढत जाईल. तू त्याऐवजी संधीचा विचार कर. मी तुझ्यासाठी रोज नवीन मार्ग उघडतोय, पण तुझं लक्ष फक्त संकटाकडे आहे. उद्या जेव्हा तू बाहेर पडशील तेव्हा कर्ज फेडायचं आहे या तणावाखाली न जाता आज मला काहीतरी नवीन मिळवायचं आहे या उत्साहाने बाहेर पड. जेव्हा तू संधीकडे पाहायला शिकशील तेव्हा लक्ष्मी स्वतः मार्ग दाखवत तुझ्याकडे येईल. कधी कधी तू उपाय करतोस आणि 2 दिवसात चमत्कार झाला नाही की धीर सोडतोस. बाळा, निसर्गाचा नियम लक्षात घे. झाड लावल्या लावल्या त्याला फळ येत नाही, तुला पाणी घालत राहावं लागतं. तसंच लक्ष्मीची भक्ती आहे. आज तू उंबरठा पुजला आहेस, उद्या कदाचित लगेच सोन्याचा पाऊस पडणार नाही, पण तुझ्या नशिबाच्या जमिनीत समृद्धीचं बीज पेरलं गेलं आहे. आता तुला तुझ्या कर्तव्याने आणि विश्वासाने त्याला खत पाणी घालायचं आहे. संयम म्हणजे केवळ वाट पाहणे नव्हे, तर वाट पाहत असताना आपली वृत्ती सकारात्मक ठेवणे. तू जर शांत राहिलास आणि माझ्या शब्दांवर अढळ विश्वास ठेवलास तर ही लक्ष्मी तुझ्या घरातून कधीच बाहेर जाणार नाही. ती तुझा आणि तुझ्या येणाऱ्या 7 पिढ्यांचा उद्धार करेल, हे वचन मी तुला देतोय. लक्षात ठेव, जिथे सामर्थ्य आहे तिथे लक्ष्मी आहे, आणि जिथे स्वामी आहेत तिथे सामर्थ्य आपोआप येतं. तू फक्त तुझा संयम ढळू देऊ नकोस. लवकरच तुला जाणवेल की जी लक्ष्मी कालपर्यंत उंबरठ्यावर उभी होती ती आता तुझ्या तिजोरीत आणि तुझ्या आयुष्यात स्थिरावली आहे. बाळा, आता शांत हो. तू हा संपूर्ण प्रवास माझ्यासोबत केलास. तुझे विचार शुद्ध झाले आहेत आणि तुझे हृदय आता या लक्ष्मीला सामावून घेण्यासाठी तयार झाले आहे. हा काही मिनिटांचा संवादाचा शेवट नाही, तर हा तुझ्या वैभवाचा आणि तुझ्या भाग्योदयाचा आरंभ आहे. जेव्हा तू ही कृती पूर्ण करशील आणि माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून उद्याच्या दिवसात पाऊल टाकशील तेव्हा तुला जाणवेल की तुझी सृष्टी बदलू लागली आहे. लक्ष्मीचा प्रवास तुझ्या घरात फक्त पैशांच्या रूपात होणार नाही, ती प्रथम शांती बनून येईल. तुझ्या डोक्यावरचे जे ओझे तुला अस्वस्थ करत होते ते अचानक हलके होईल. तुला अशी एखादी संधी मिळेल, मग ती व्यवसायातली असो, नोकरीतली असो किंवा एखाद्या रखडलेल्या व्यवहाराची असो, जी तुझ्या आर्थिक स्थितीला पूर्णपणे कलाटणी देईल. तुला जाणवेल की कालपर्यंत जे लोक तुला नावं ठेवत होती तेच आज तुझ्या प्रगतीचे कौतुक करू लागले आहेत. हेच लक्ष्मीचे खरे आगमन आहे. बाळा, तू स्वतःला विचारतोस ना, स्वामी, आजच हे सगळं मला का ऐकायला मिळालं? कारण नियतेचे एक चक्र पूर्ण झाले आहे. तुझे आजवरचे हाल, तुझे ते रात्रीचे रडणे आणि तुझा तो अपार कष्ट, या सर्वांची बेरीज आज झाली आहे. तू या काही मिनिटांमध्ये जे ऐकलंस ते तुझ्या आत्म्यावर पडलेले घाव पुसण्यासाठी होते. लक्ष्मी ही केवळ तिजोरीत नसते, ती तुझ्या कर्मात असते, आणि आज तुझं कर्म शुद्ध झालं आहे. हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचणं हाच पुरावा आहे की तुझी दरिद्रता आता तुझ्या उंबरट्याबाहेर कायमची निघून गेली आहे. बाळा, लक्षात ठेव, मी दिलेला शब्द कधीच खाली पडत नाही. मी जर तुला सांगितलंय की लक्ष्मी उंबरट्यावर उभी आहे तर ती तिथेच आहे. तिला आता आत घेण्याची जबाबदारी तुझी आहे. इथून पुढे तू कधीही मी गरीब आहे किंवा माझं कोणी नाही असं म्हणायचं नाही. तू माझा आहेस, आणि ज्याचा स्वामी समर्थ आहे तो या विश्वाचा राजा आहे. तुझ्या मुलाबाळांचे भविष्य, तुझे आरोग्य आणि तुझी समृद्धी या सर्वांची जबाबदारी आता माझ्याकडे आहे. तू फक्त तुझे कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहा आणि लक्ष्मीचा सन्मान कर. उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तेव्हा आरशात स्वतःला बघून एक स्मितहास्य कर. तुला तुझा चेहरा बदललेला दिसेल. त्या चेहऱ्यावर आता चिंतेच्या छटा नसतील, तर स्वामींच्या आशीर्वादाची झळाळी असेल.
रात्री झोपण्यापूर्वी मला फक्त एकदा मनापासून म्हण, स्वामी तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुझ्या या एका वाक्यात संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती सामावलेली आहे. तुझी ही कृतज्ञताच लक्ष्मीला तुझ्या घरात कायमची बांधून ठेवेल. आता काळजी सोडून दे. तुझे कर्ज, तुझे शत्रू आणि तुझ्या अडचणी या सर्वांना तोंड देण्यासाठी मी समर्थ आहे. तू आता सुखाची झोप घे. उद्याची पहाट तुझ्यासाठी सुवर्ण पहाट असेल. तू एकटा नाहीस. तुझे स्वामी तुझ्या प्रत्येक श्वासासोबत आहेत. तू जिथे पाऊल टाकशील तिथे मी तुझ्यासाठी रस्ता तयार करीन. तू फक्त पुढे चालत राहा. तुझा उंबरठा आता ओलांडला गेला आहे. तुझे घर आता वैभवाने भरून जाणार आहे आणि तुझे स्वामी तुझ्यासाठी सदैव ढाल बनून उभे राहणार आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.